लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता स्नानियो समर्पयामि पंचामृत। आता काय सांगितलं बघा, हा पूर्ण एक चमचा भरून दोघांवरती घालायचा, एक चमचा काय 2 वेळा पाणी घालायचं, पण मंत्राप्रमाणे सांगून आणि पहिले पंचामृत भरून घ्या आणि दगड घाला। हा श्री कामधेनो समुद्भुतां देवर्षि पितृतुक्तिगमपयो ददामि देवेशं स्नानात् प्रतिगृह्यतां। मुझे ठिकाणी घाला। सत्य लक्ष्मी नारायण देवता सहित लक्ष्मी सत्यनारायण देवता विद्महा वयस्नानं समर्पयामि। एक वेळा 2 वेळा पाणी घाला। वयस्नानं समर्पयामि, वयस्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। सकल पूजार्थे जलगंध लवण ठेवून द्या। सकल पूजार्थे गंध पुष्पम गंधरम समर्पया। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पया। सकल पूजा गंधाक्षतान समर्पयामि। दुसरा चमचा पूर्ण भरून घ्यायचा। चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियधि स्नानार्थे मया दत्तं कृतं प्रतिगृह्यताम। लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता विमा दधि स्नानं समर्पयामि। दधि स्नानं समर्पयामि 2 वेळा सांगा। दधि स्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। पुन्हा चमचा भरून घ्या। आज्यं सुराणाम् आहारम् आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परम स्नानात् प्रतिगृह्यताम्। लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता विद्महा घृतस्नानं समर्पयामि। घृतस्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। पुन्हा भरून घ्या। सर्व औषधि समुत्पन्नं विष सदृशं मधु स्नानात् प्रवेशामि पुराण परमेश्वर। लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता विद्महा मधु स्नानं समर्पयामि। घाला। मधु स्नानं समर्पयामि। मधु स्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। शेवटचं चमचा भरून घ्या। एक शुद्धंड समुद्भुतं दिव्य शर्करया हरिं स्नापयामि सुधा भक्त भगवान सुरेश्वर। लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता विद्महा शर्करा स्नानं समर्पयामि। शर्करा स्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। पुन्हा एक चमचा पंचामृत घेऊन भरून हा पयोदधि घृत चैव मधु शर्करा तम पंचामृत स्नानं क्रियता परमेश्वर। लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता पंचामृत स्नानं समर्पयामि। 2 वेळा चांगले पाणी घाला। पंचामृत स्नानेनंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानेनंतर आचमनीयं समर्पयामि। सकल पूजार्थे गंध सकल पूजार्थे गंध पुष्पं हे फूल तुम्ही ठेवा। गंध पुष्पं समर्पयामि। ठेवा देवीकडे अभी झालं जरा देवाकडे ठेवा। देवाच्या बाजूला व्यवस्थित आहे। चल बेराने आज 2 वेळा सागर दीपम दर्शन नैवेद्यार्थे पंचामृत 2 तुळशी पत्र घ्या। ऐकलं का? पाण्यात भिजवा। पंचामृत 2 वेळा फिरवा। 1 तुळशीचा पण उलट टाका। 1 आलं त्या करा। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। प्राणायाम अपनेन वेनेन उदयन समन्या ब्रह्मणः 3 वेळा आपण पठण उत्तर प्रश्न समर्पयामि। हस्त प्रश्न समर्पयामि। मुख प्रश्न समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। तिसऱ्या वेळेला पाणी घ्या। मुखवासार्थे किंवा तांबूलं समर्पयामि। इकडचे का नारळ पाणी घाला। फलार्थे नारिकेलं समर्पयामि। आता दुर्लक्ष घ्या। आकाशाचा प्रति संतो यथा प्रति सागर सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति। इथे उत्तरोत्तर नमस्कार प्रार्थना करो। नमस्कार समर्पयामि। नमस्करोमि। ओम नमो ह्रीं नमो भगवते वासुदेव भगवान श्रीकृष्णाभ्यो नमो नमः। प्रार्थना करो। नमस्कार समर्पयामि। नमस्करोमि। इथे पूजन करला अनेन कृत पूजनेन लक्ष्मी नारायण देवता सहित सत्यनारायण देवता प्रियंतां उत्तरे निर्माल्य विसृज अभिषेक सूर्यात पिकुल उत्तर तिचा वास घ्या। म्हणजे तुम्ही वास ठेवा इथे बघा। आणि आता पाण्याचा अभिषेक करायचा। पहिले तांब्यात भरून घ्या। एक फेटा पडतो। हा
श्री गणेशाय नमः। सुरासमेन्द्रन्दो ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेव जगन्नाथदा संकर्षणो प्रद्युम्न चन्द्ररुद्धाच बन्धुजयते अखण्डोऽग्निर् भगवान् नमो वै नरतिस्तदा वरुणः चैव जनाध्यक्षस्तदा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पला पान्तुते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धुर्वी मेधा विश्वे श्रद्धा प्रियमतिः बुद्धिर्लज्जो विशान्ति कान्तिदृष्टिर्मातरः एतासां विजयन्तु देवपत्न्य समागतः आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधो जीवसितार्किलः ग्रासं विचिन्त्यन्तु राहु केतुश्च तर्पिता देवदानव गन्धर्व यक्ष राक्षसबन्धकः ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च देवपत्न्यो द्रुमा नागा दैत्यसप्सराङ्गः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालसेवैश्ये सरिता सागरे शैलास तीर्थानि जलदानला एतदां विनयन्तु सर्वकामार्थसिद्धये बलाय श्रिये शनाध्याय गुरुः अमृतविशुकोशा शास्तु शांति पुष्टि पुष्टि शास्तु सर्वपणे बोलता हां आणि गरम पाणी आणायला सांगा कोणते थोडंसं कोमट पाणी मूर्ती धुवायला आणि मूर्ती उचला स्वच्छ पाण्याने आधी धुवा मूर्ती वाकडी तिकडे करायची नाही सरळ करायची करायची आणि आता जरा चांगलं पाणी घाला ओतून घ्या आणि 2 मिनिटं गरम पाणी घालू कारण काय असतं आपण जेव्हा पंचामृत घालतो तेव्हा तेलकटपणा मूर्तीला तो जरा गेला पाहिजे आपण साबण लावल्यानंतर कसं गरम पाण्याने आपलं शरीर धुतो असं देवाची सेवा करायची आपल्याला आपण काय केलं आता सांगतो बाळकृष्णामध्ये साक्षात मी विष्णूला घरात बोलवलं सत्यनारायणसाठी बरोबर सत्यनारायण विष्णू आणि पाणी घालायचं तर त्याला आव्हान केलं आव्हान म्हणजे करतो पाहुणे म्हणजे आम्ही काय सांगतो या मग त्यांना काय सांगतो बसा मग आपण त्यांना पाणी देतो आपण पिण्यासाठी म्हणजे पाणी घातलं बरोबर मग त्यांना आल्यानंतर पहिले आपण करतो चहा पाणी देतो चहा पाणी घालून आपण पाणी वगैरे घातलं त्याच्या पायावर म्हणजे सेवा अशी गरज नाही ना जशी आपण लहान मुलांची सेवा करतो तशी सत्यनारायणची सेवा करायची म्हणून त्याला सत्यनारायण व्रत म्हटलेलं आहे बाळकृष्ण म्हणजे विष्णू हा ह्या रूपामध्ये दाखवलेला आहे तो बालक आहे सत्य असं विषय सत्यनारायण व्रत आता स्वच्छ बघत आणि मूर्ती व्यवस्थित तिथे ठेवायची त्याच्या बाजूला त्याची बायको म्हणजे सुपारी आहे तिला पण तसंच ठेवायचं बायकोला पण तिच्या बाजूला ठेवायचं ते नको म्हणे आता ते चांगले सुपारीचं प्रश्न मूर्ती कशी तेलकट कारण लक्ष्मी नारायण देवता सहित म्हटलेलं आहे म्हणजे बायको सहित तो आहे विष्णू आणि सर्व तो त्याचं सर्व असा पडता का नाही त्याने तुमच्याकडे बघितलं पाहिजे काय करताय मग तो सांगताय मार्गदर्शन राहतो कसं पण घेऊन घ्या देवाचं पण एक असं आहे देवा दृष्टी राहिली पाहिजे आपलं उत्तम असं